माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 8। बरं, मला सांगा, भारतीय संविधानाचे शिल्पकार असे आपण कुणाला म्हणतो? अगदी बरोबर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करून ज्यांनी स्वतःचं नाव अगदी देशभर परदेशात पसरवलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 8, ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। भारतीय तत्वज्ञ, समाज सुधारक, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतात। त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू येथे झाला। त्यांचे नाव भीमराव होते। त्यांचा जन्मदिवस दिनांक 14 एप्रिल 1891 आहे। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई। त्यांचे वडील लष्करात सुभेदार होते। आपल्या मुलांनी खूप शिकावे असे त्यांना वाटे, म्हणून त्यांनी आपल्या मुलाला शाळेत टाकले। खूप कठीण प्रसंग आले तरी न डगमगता त्यांनी शिक्षण सातत्याने सुरू ठेवले। ते अभ्यासात खूप हुशार असल्याने त्यांना सर्वजण ओळखत होते। बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराजांनाही आंबेडकरांविषयी फार प्रेम होते। त्यांनी आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात पाठवले। अमेरिकेत त्यांनी अर्थशास्त्र या विषयात MA केले। पुढे त्यांनी त्याच विषयामध्ये PhD मिळवली। परदेशातून उच्च शिक्षण घेऊन ते भारतात आले। 1896 ते नोव्हेंबर 1923 अशा 27 वर्षात मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले। त्यांनी या दरम्यान BA दोनदा, MA, PhD, MSc, बार ॲट लॉ आणि DSc या पदव्या मिळवल्या। त्यांनी दीन दलित गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले। महाडच्या चौदार तळ्यातील पिण्याचे पाणी सर्वांना मिळायला हवे यासाठी त्यांनी सत्याग्रह केला व ते पाणी सर्वांना पिण्यासाठी मिळवून दिले। नाशिकच्या काळाराम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळवून दिला। ते निर्भीड पत्रकार, संपादक होते। गोलमेज परिषदेत त्यांनी दीनदलितांची बाजू मांडली। पुणे करार केला। पुढे आरक्षण मिळवून देण्यासाठीही बाबासाहेबांनी मोठा लढा पुकारला होता। कालांतराने त्यांनी अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। हजारो लाखो दीनदलितांना त्यांनी जातीभेदातून मुक्त केले, गरिबांना सुखी केले। ते भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत। त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, त्यापैकी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ विशेष ग्रंथ मानला जातो। दिनांक 6 डिसेंबर 1956 रोजी नवी दिल्ली येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला। तो दिवस म्हणजेच महापरिनिर्वाण दिन आहे।